राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून दुसरी एक अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे यंदाच्या सरसकटच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भामधली आणि येणाऱ्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना 2400 कोटी रुपयाचा यंदाचा किमान 17,500 रुपयाचा पीक विमा वाटप होणार आहे। तर मित्रांनो, हा पीक विमा कोणत्या पिकासाठी वाटप होणार, हेक्टरी किती रुपये वाटप होणार आणि ऍक्च्युअली कोणत्या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाच्या पीक विम्याचं वाटप होणार, कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत, कोणते शेतकरी अपात्र आहेत, या संदर्भात संपूर्ण राज्यातल्या 34 जिल्ह्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून यंदाच्या सरसकटच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये ते या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोललेले आहेत आणि या अर्थसंकल्पामध्ये आपण जर पाहायला गेलं तर पीक विम्याच्या वाटपावरून मोठा प्रश्न उपस्थित झाला होता, परंतु राज्यातल्या 94 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 2400 कोटी रुपयाचा पीक विमा येणाऱ्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। ज्याच्यामध्ये बीड जिल्हा असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, बुलढाणा असेल, धाराशिव असेल, लातूर, परभणी, अमरावती, नाशिक, जळगाव, याचबरोबर हिंगोली जिल्हा असेल, यवतमाळ असेल, अकोला असेल, वाशिम असेल, वर्धा, सांगली, नागपूर, चंद्रपूर, पुणे, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, पालघर, धुळे, सातारा, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल, जालना जिल्हा असेल, ठाणे, रायगड, गोंदिया, कोल्हापूर, याचबरोबर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, एकंदरीत या राज्यातल्या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाचा किमान 17,500 रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये 80 ते 100% पेक्षा जास्त नुकसान आहे अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 30,000 ते 35,000 रुपयापर्यंतचा पीक विमा वाटप होणार आहे आणि संपूर्ण राज्य सरकारच्या माध्यमातून उंबरठा उत्पन्नाची माहिती केंद्राला सादर झालेली आहे। केंद्र सरकारच्या पोर्टलवर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती गोळा झालेली आहे। विमा कंपन्यांच्या माध्यमातून आता जलद गतीने कॅल्क्युलेशन होणार आहे आणि येणाऱ्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार असल्याची माहिती सध्या आपल्याला देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मक्का असेल, कांदा असेल किंवा जे काही कपाशी असेल किंवा तूर असेल, या सर्व पिकाचा पीक विमा वाटप होणार आहे। आता सर्वात जास्त पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार ते सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करूया। ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, जालना असेल, अहिल्यानगर जिल्हा असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल किंवा बुलढाणा सारखा जिल्हा असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये 80 ते 100% पेक्षा जास्त नुकसान आहे। त्यामुळे सर्वात जास्त या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाचा पीक विमा वाटप होणार आहे आणि राज्य सरकार आणि केंद्राच्या माध्यमातून म्हणजे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनीही या विमा कंपन्यांना अनुदान दिलेलं आहे। आता त्यामुळे लवकरच 2400 कोटी रुपयाचा पीक विम्याचं वाटप हे होणार आहे आणि एकंदरीत बीड जिल्हा असेल, त्यानंतर बुलढाणा असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, या सर्व जिल्ह्यामध्ये 75% पेक्षा जास्त नुकसान आहे। लातूर सारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 75% पर्यंत नुकसान आहे। परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये 50% पेक्षा जास्त नुकसान आहे। त्यामुळे यंदाचा किमान 17,500 रुपयाचा पीक विमा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जी काही आकडेवारी दिली त्या आकडेवारीनुसार जर आपण जर बघायला गेलं तर ते काही जिल्ह्यामध्ये 50% पेक्षा जास्त आणि काही जिल्ह्यामध्ये 34% पेक्षा जास्त नुकसान आहे। मग आता 34% पेक्षा जास्त नुकसान असलेले जिल्हे ज्याच्यामध्ये वर्धा, सांगली, नागपूर, चंद्रपूर, पुणे, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, पालघर, धुळे, सातारा, हे सुद्धा 50% पेक्षा जास्त नुकसानग्रस्त हे जिल्हे आहेत। ठाणे, रायगड, गोंदिया, कोल्हापूर, हे सुद्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हे सुद्धा 50% पेक्षा जास्त हे नुकसानग्रस्त जिल्हे आहेत आणि या शेतकऱ्यांना पीक विमा तो वाटप होणार आहे। ही माहिती आपल्याला सध्या उपलब्ध होत आहे आणि याच्यामध्ये 80 ते 100% पेक्षा जास्त नुकसान असलेल्या जिल्ह्याची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगितली। परंतु जे काही सरकारच्या माध्यमातून पीक विमा मंजूर करण्यात आला होता, मोठ्या प्रमाणामध्ये विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला नकार दिला जात होता, परंतु कडक निर्देश आहेत केंद्र सरकारचे। आपण जर पाहिलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला कडक निर्देश आहेत। आता जर पीक विमा वाटपाला विलंब केला तर 12% व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येण्याची शक्यता आहे आणि लवकरच 12 मार्च पासून यंदाच्या सरसकटच्या किमान 17,500 रुपयाच्या पीक विम्याचं वितरण हे होण्याची शक्यता आहे, अशी एक माहिती सध्या समोर येत आहे। एकंदरीत मित्रांनो, पीक विम्याच्या वाटपा संदर्भातले एकंदरीत हे संपूर्ण अपडेट आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांना 2400 कोटी रुपयाचा पीक विम्याचा पहिला टप्पा, पहिला हप्ता हा वाटप होणार आहे आणि 2 विमा कंपन्यांच्या माध्यमातून यंदाच्या सरसकट पीक विम्याचं वितरण हे होणार आहे। आणि अजून काही तुमची जर काही पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये काही प्रश्न असेल तर खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया। धन्यवाद।